ग्रामोदयातून भारत उदय या मोहिमेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला शुभारंभ। देशातल्या बाजारांना परस्परांशी जोडणाऱ्या राष्ट्रीय कृषी बाजार ई पोर्टलचं पंतप्रधानांनी केलं लोकार्पण। आयात निर्यात आणि उद्योग मूल्य यात सुसूत्रता आणणं हे सागरमाला योजनेचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन। पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक युवकांना डावललं जात असल्याचं सांगत जनतेचं रस्त्यावर उतरून आंदोलन। दक्षिण जपानमध्ये 6.5 रिश्टर क्षमतेचा भूकंप, 9 जण ठार, शेकडो नागरिक जखमी। शिक्षण क्षेत्रामध्ये कुठल्याही पक्षानं आपली विचारसरणी लादू नये, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं परखड मत। गुटखा पान मसाला विक्रीवर दिल्ली सरकारनं लावली 1 वर्षांची बंदी। आसनसोल जिल्हा निर्मितीचं आश्वासन जाहीर सभेत दिल्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जी यांना बजावली कारणे दाखवा नोटीस। दिल्ली सरकारच्या समविषम वाहतुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी आजपासून होणार सुरू। पर्यावरणाशी सुसंगत निर्णय घेऊन शहरी विकास साधला तरच शहरं खऱ्या अर्थानं स्मार्ट होतील, केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू। मुंबईतल्या आंबेडकर भवनासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली 7 कोटी रुपयांची मदत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळेच संपन्न आणि सुदृढ राष्ट्राची निर्मिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार। अरबी समुद्रात जलसीमेचं उल्लंघन केल्याच्या कारणावरून 24 भारतीय मच्छीमारांना पाकिस्ताननं केली अटक। रुग्णांची अडवणूक करणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णालयांविरुद्ध कारवाईसाठी सक्षम यंत्रणा उभारण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश। प्रदूषणासंदर्भातील नियमांचं पालन न करणाऱ्या औरंगाबादमधील 4 कंपन्या बंद करण्याची राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस। ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक राजा परांजपे यांच्या नावानं देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचं काल पुण्यात वितरण। देशभरात रामनवमीचा उत्साह, राम मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी। अझलन शाह हॉकी स्पर्धेत आज भारत मलेशिया यांच्यात लढत, अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला विजय आवश्यक।